नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर, जिथे आपण संत साहित्यातील आध्यात्मिक तत्त्वज्ञान समजून घेतो. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक गहन अभंग घेऊन आलो आहोत. हा अभंग स्वभावातील ढोंगीपणा आणि खऱ्या भक्तीचा मार्गावर प्रकाश टाकतो. चला तर या अभंगाचा अर्थ समजून घेऊया आणि आपल्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे हे सुद्धा जाणून घेऊया. व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. घरी रांडपोरी मरते उपासी, सांगेल लोकापासी थोरपणा, नेऊन्या या घरात दाखवावे, नेऊन्या या घरात दाखवाय काय, काळतोंडा जाय चुकवून, तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे, ठकावे हे जन तसे नवो. आता या पहिल्या ओळीचा अर्थ जाणून घेऊया. रांडपोरी म्हणजे याचा अर्थ घरातील स्त्रिया किंवा मुली, कुटुंबातील जवळचे लोक असा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, घरातील कुटुंबातील लोक उपाशी राहतात, त्यांची काळजी घेतली जात नाही, पण बाहेरच्या लोकांना आपण किती दानशूर आहोत, किती थोर आहोत हे सांगितले जाते. हा ढोंगीपणा आहे. जिथे बाह्य दिखावा आहे, खरं वास्तव आहे, यात फरक काय. आता दुसरी वळ जाणून घेऊया. नेऊन्या या घरात दाखवावे काय, काळतोंडा जाय चुकवणी. आता नेऊन्या म्हणजे नाही येणे किंवा येण्याची गरज नाही असा नकारात्मक अर्थ. येथे तुकाराम महाराज म्हणतात, घरात दाखवण्यासारखे काहीच नाही, कारण सगळं बाहेरच्या दिखाव्यासाठी खर्च झालं आहे. त्यामुळे काळतोंडा म्हणजे लज्जास्पद परिस्थिती लपवण्यासाठी लोकांना चुकून पाठवले जाते. यातून सामाजिक दिखाव्याची प्रवृत्ती आणि खरेपणा नसणं यावर टीका आहे. आता तिसरी आणि शेवटची ओळ समजून घेऊया. तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे, ठकावे जन तसे नवो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही भक्त खरेपणा जाणतो आणि परमेश्वरापुढे सत्यच बोलतो, पण हे ढोंगी लोक जे इतरांना ठकावतात, ते खरे तसे नसतात. त्यांचा बाह्य दिखावा आणि अंतःकरण यात तफावत आहे. तुकाराम महाराज सांगतात की खरी भक्ती ही अंतःकरणातून येते. जर तुम्ही बाहेर थोरपणा दाखवता पण घरात तुमच्या जवळच्या लोकांनी उपेक्षा करतात, तर ही भक्ती खोटी आहे. परमेश्वर तुमचा बाह्य दिखावा पाहत नाही, तर तुमचे अंतःकरण पाहतो. तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे या ओळीतून तुकाराम महाराज खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवतात. खरा भक्त परमेश्वराला जाणतो आणि त्याच्यापुढे आपले मन मोकळे ठेवतो. खोटेपणा आणि दिखावा यांना भक्तीच्या मार्गात स्थान नाही. हा अभंग आपल्याला विचार करायला लावतो. आपण आपल्या आयुष्यातली किती प्रामाणिक आहोत. आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी खोटे का बोलतो. आपल्या कुटुंबाची जवळच्या लोकांची काळजी घेतो का फक्त बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी थोरपणा मिळवतो. आजच्या डिजिटल युगामध्ये हा अभंग खूपच प्रासंगिक आहे. सोशल मीडियावर आपण आपले आयुष्य परिपूर्ण दाखवण्यासाठी फोटो, स्टोरी, स्टेटस शेअर करतो, पण खरंच आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत किती वेळ घालवतो. आपण आपल्या जवळच्या लोकांचे दुःख, त्यांच्या गरजा समजून घेतो का. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग सांगतो की खरे सुख आणि खरी भक्ती ही अंतःकरणाच्या शुद्धतेत आहे, दिखाव्यात नाही. मित्रांनो, तुकाराम महाराज म्हणतात, हा अभंग आपल्याला सांगतो की प्रामाणिकपणा आणि खरेपणा हेच खऱ्या जीवनाचे आणि भक्तीचा आधार आहेत. या संदेशाला आज आपल्या आयुष्यात अंमलात आणूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा पहिल्यांदा, आणि आठवणीने चॅनलला परत एक सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कोणत्या अभंगावर व्हिडिओ हवे आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि या व्हिडिओवरचे प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा. धन्यवाद.